ऑल, अनिकेत हियर अँड वेलकम टू केडीएम किचन वन्स अगेन. उन्हाळा ना आता कुठे स्टार्ट झाला आहे, पण जे काही टेम्परेचर वाढले ना एकंदरीतच ना हा उन्हाळा तापदायक जाणार याच्यात शंका नाही. तर अशा उन्हाळ्यासाठी 2 ते 3 महिने आरामात टिकणारा ताकाचा मसाला कसा बनवायचा आणि हा मसाला वापरून मसाला ताक कसं बनवायचं आणि लग्नातल्या जेवणातला स्पेशल थंडगार मठ्ठा कसा बनवायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे. हा ताकाचा मसाला बनवताना ना मसाले कुठले वापरायचे, त्यांचं कॉम्बिनेशन आणि योग्य प्रमाण हे फार महत्त्वाचं आहे. आणि हे जर तुम्हाला जमलं तर तुम्ही ठेल्यावर मिळतो ना तसं मसाला ताक आणि लग्नातला तो थंडगार मठ्ठा अगदी काही मिनिटातच बनवू शकता. रेसिपी चालू करायच्या आधी केडीएम किचनला फटाफट सबस्क्राईब करा. तोपर्यंत मी बाकीची तयारी करून आलोच. सुरुवातीला गॅस पेटवून त्यावर एक पॅन घ्यायची आहे. पॅन गरम झाली की त्यात पाव कप जिरं, तेवढंच म्हणजे पाव कप धने, अर्धा इंच दालचिनी, 15 ते 20 काळी मिरी, 1 टेबलस्पून ओवा आणि 1 टीस्पून बडीशेप टाकून ह्या सगळ्यांना लो गॅसवरच स्टर करत भाजून घ्यायचे. साधारणतः 1 ते 1.5 मिनिटच भाजायचे. जास्त भाजायचं नाहीये, नाहीतर मसाले जळतील. मसाल्यांचा सुगंध यायला लागला की गॅस बंद करून त्यांना एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करायचं आणि थंड होण्यासाठी ठेवायचं. सगळे मसाले थंड झाले की त्यात 1 टेबलस्पून काळं मीठ, अर्धा टीस्पून हिंग, अर्धा टीस्पून सुंठ पावडर, 1 टीस्पून आमचूर पावडर आणि 1 टीस्पून मीठ ॲड करून हे सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्सर जारमध्ये घेऊन त्याची एकदम फाईन पावडर बनवायची आहे. आता हा बनवलेला ताकाचा मसाला एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे. आपला चटपटीत ताकाचा मसाला रेडी झाला आहे. आता हा मसाला आहे ना जर तुम्ही एअरटाईट बर्नी किंवा जारमध्ये जर स्टोअर केला तर आरामात 2 ते 3 महिने टिकतो. आता हा मसाला वापरून मसाला ताक कसं बनवायचा आणि लग्नातला तो थंडगार मठ्ठा कसा बनवायचा ते बघूयात. एक बाउल घ्यायचा आहे आणि त्यात 1 वाटी दही ॲड करायचे. दही फ्रेशच घ्यायचे, जास्त आंबट नसलेलं. त्यात 1 टेबलस्पून आपण बनवलेला ताकाचा मसाला टाकून रवीने चांगलं घुसळून घ्यायचे. असं रवीने घुसळल्याने दह्याच्या गुठळ्या निघून जातील आणि ताकाचा मसाला छान युनिफॉर्मली मिक्स होईल. दही चांगलं घुसळून झालं की त्यात माठातलं किंवा फ्रीजमधलं थंडगार पाणी ॲड करायचं आणि परत रवीने घुसळून चांगलं मिक्स करून घ्यायचं. आपलं मसाला ताक रेडी झाले. आता मठ्ठा कसा बनवायचा ते बघूयात. त्यासाठी मिक्सर जार घेऊन त्यात 1 वाटी दही घ्यायचे, 1 हिरवी मिरची कट करून ॲड करायची. त्याचसोबत अर्धा इंच आलं, थोडीशी हिरवी कोथिंबीर, 6 ते 7 पुदिन्याची पानं, 2 टेबलस्पून साखर, 1.5 टेबलस्पून आपण बनवलेला ताकाचा मसाला आणि वाटण सोपं जाण्यासाठी थोडंसं थंड पाणी ॲड करायचं आणि मिक्सरने बारीक करून घ्यायचं. त्यानंतर एक बाउल घेऊन त्यावर गाळणी ठेवायची आणि बारीक केलेलं मिश्रण गाळून घ्यायचं. असं गाळून घेतल्याने काय होतं, आलं मिरची जे आपण टाकलं होतं ना ते दाताखाली येणार नाही. आता बाउलमध्ये माठातलं किंवा फ्रीजमधलं थंडगार पाणी ॲड करायचं. आपलं मसाला ताक रेडी झालंय आणि मस्त थंडगार मठ्ठा पण रेडी झालाय. आता याला सर्व कसं करायचं ते बघूयात. आपला मसाला ताक आणि मठ्ठा रेडी झाला आहे आणि तुम्ही बघितलं प्रोसेस एकदम सिंपल आहे. एकदा का तुमचा ताकाचा मसाला रेडी झाला ना की अगदी काही मिनिटातच तुम्ही मसाला ताक आणि मठ्ठा दोन्ही अगदी इझिली बनवू शकता. उन्हाळा खूप आहे, उन्हाळ्यामध्ये फार हेल्दी रेसिपी ही. मसाला ताक किंवा साधं ताक प्या, शरीराला थंड ठेवा. तर ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि जर घरी ट्राय कराल तर मला कमेंटमध्ये तुमचे एक्सपिरियन्स नक्की कळवा. शेअर दिस व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब आवर यूट्यूब चॅनल. भेटूया अशाच भन्नाट रेसिपी बरोबर केडीएम किचनच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.